त्याच्या आधी बनवायच्या आधी 3 वेळा शिटी वाजते. जर त्यात बाहेर निघाला तर निघाला, नाही तर मग पुजारीची जबाबदारी नाही. आता आरेवारेच्या इथे आम्ही थांबलो आहे आणि जागा बघा. ए बड्डे गर्ल कुठे आलो बघा आपण. ते बघितलं विसरलो मी. सो आतमध्ये आल्यावरती तुम्हाला बघा हे श्रीदेवी भगवती मंदिर किल्ले रत्नागिरी. सो असं दिसतं मंदिर बाहेरून. मग ह्याच्या इंजिनची पॉवर भेटते का? त्या इंजिनची पॉवर. हे बनवलं कोणी? कोल्हापूरमध्ये बनवलं मेकॅनिक. पूर्ण असं रत्नागिरी बंदर वगैरे सगळं दिसतं. अरे वा. अरे बीच रिसॉर्टबद्दल बोलायचं तर नका जाऊ यार. म्हणजे महाराजांचे जेवढे पण किल्ले वगैरे होते ना त्याची प्रतिकृती बांधतात. अजून उद्घाटन वगैरे झालेलं नाही, आपण आधीच बघत आलो. चलो. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. जवळजवळ 7-8 महिने झाले असेल आपला व्हिडिओ नाही आलाय. त्याचं रिझन म्हणजे काम होतं आणि आपण आता आलेलो आहे रत्नागिरीमध्ये. कालपासून आपली कोकण राईड स्टार्ट झालेली आहे आणि कालच आम्ही गणपतीपुळे इथे पोहोचलेलो आहे. आणि गणपतीपुळेपर्यंत पोहोचून आम्ही म्हणजे बाईक राईड तर केलेली आहे. मी आणि बायकोने तिनेच कॅमेरा पकडलाय. तर त्याचे काही थोडेसे व्हिडिओ आहेत. एकदम मस्त कालचा सनसेट वगैरे आम्ही कॅप्चर केलेला आहे बाईकवरतूनच. आणि ते तुम्ही बघा आणि त्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट भेटतो गणपतीपुळेच्या मंदिरमध्ये. आम्ही जवळच इथे आमचं हॉटेल आहे आणि बाकी तर आपण बोलूच त्याच्यानंतर. हॅलो मित्रांनो, आणि आपण पोचलेलो आहे फायनली रत्नागिरीमध्ये. आपली जी ड्रीम राईड होती कोकण राईड त्याची सुरुवात आजच्या दिवसापासून झालेली आहे. आणि ह्या पुढे जे काय ब्लॉग येतील एकदम झकास. आणि हे बघा पहिलंच दर्शन बघा कसलं भारी आहे. खूप फेमस रील्स आहे त्याच्या. हा रोड आरेवारे बीचचा रोड आहे हा. अरे 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 वा, क्या ही सुकून आहे, क्या ही सुकून. अरे ही जरा झाडी आहे ना त्याच्यामुळे क्लिअर विजन नाही, बट जे काय आहे ते मस्तच आहे. हो 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 हो, भारी भारी भारी. आम्ही अजून हॉटेल पण नाही बुक केलं यार. तर जाऊन डायरेक्ट बघणार आहे. म्हणजे पूर्ण ट्रिपमध्ये कुठेच आम्ही हॉटेल वगैरे काहीच बुक केलेलं नाही. हे MTDC गणपतीपुळे रिसॉर्ट आहे गव्हर्नमेंटचं. आणि इथे समोरच मंदिरची एंट्री. ते बघितलं विसरलो मी. हा पूर्ण एरिया असा. त्या साईडला तिथे मंदिर आहे, इथे बीच आणि बर्थडे गर्ल. आधीचा बर्थडे. हॅपी बर्थडे. इथून जायचं आहे आणि इथेच तुम्हाला चप्पल ठेवायला आहे. सो मी आता हे पूजेचं सामान घेतलं आहे 50 रुपये. सो आता आम्ही मंदिराजवळ आता पोचलो आहे. बट इथून आतमध्ये गेल्यावरती अलाउड नाही मोबाईल कॅमेरा काहीच. सो इथेच जे काय ते फोटो काढून घेतात. आणि ही बघा पोरगी आतमध्ये जायच्या आधी ना सगळे फोटो काढायला बसले, देवाला नंतर. सो असं दिसतं मंदिर बाहेरून.
पाठीच मंदिर आहे आणि बरोबर मंदिराच्या बाहेरच हा जो बीच आहे हे बघा, इथे सगळे वॉटर स्पोर्ट्स होतात. याला काय ते बोलतात हे वालं, ठीक आहे. पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, जे काय. हा बीच छान बीच आहे. सो आता आम्ही ह्या बीचवरती जात नाही बिकॉज आम्हाला अजून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, जसे आरेवारे बीच वगैरे, आणि अजून 2-3 जागा आहेत. लेट्स कुठे कुठे जाता येतं. पहिलं तर आता नाश्ता करायचा आहे. सो आता आम्ही गणपतीचं दर्शन करून आलो. गणपतीपुळेचं दर्शन आमचं झालं आहे. आता आम्ही चाललो रत्नदुर्ग फोर्ट, त्याच्यानंतर थिबा पॅलेस, आणि बस हे 3 बघणार. त्यानंतर एकदम लास्टला एक सरप्राईज आहे, म्हणजे आहे ना तिथे आरेवारे बीचसाठी. ते आता सांगणार नाही. ते जर झालं ना तर ते डायरेक्ट तुम्हाला फुटेजमध्ये कळेलच. आता डायरेक्ट आपण भेटूया मोटो ब्लॉगवरती. नाही त्याच्या आधी आपली ड्रेसिंग, हे नवीन टी शर्ट, हे माझे शूज, हे असं कसं हा दिसत आहे शूज, हे शूज तू असं खाली करू शकतेस. हे आणि हिची ड्रेसिंग बघा. यो 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 हे. सो आपण आता भेटूया डायरेक्ट मोटो ब्लॉग सेटअपवरती. बाय. पुन्हा एकदा आम्ही आलेलो आहेत आरेवारे बीच रोडला. इथे थांबवतो साईडला. तुम्हाला रत्नदुर्ग फोर्ट जो आहे तिथे जायला पण हाच रोड आहे. गणपतीपुळे तिथून टोटल 25 किलोमीटर आहे. 48 मिनिट्स दाखवत आहेत. सध्या आरेवारेच्या इथे आम्ही थांबलो आहे आणि जागा बघा. यो तर इथे थोडं रील्स वगैरे बनवतो आणि मगच पुढे जायचं, कारण आता आपल्या दिवसभर करायचंच काय. अरे बाबा का ओरडतो, त्रास का दिला तुला. वाव सुपर. काय करायचं आता बाई लोक. ए बड्डे गर्ल कुठे आलो बघ आपण. झक्कास एक कुत्रा नाही इकडे, कुत्रा शांत, फक्त त्या लाटांचा आवाज बस. पण दिसतंय बघ गाडी इथे लावली. मस्त एकदम शांत बीच आहे. हा जो पूर्ण पट्टा आहे ना, हा जसा आरेवारे, आणि म्हणजे 2-3 आहेत पुढे. तिथे आरेवारे झाला, इथे वेगळं नाव आहे, असे 2-3 आहेत. हा एकच पूर्ण पट्टा आहे, पूर्ण पट्टा. तर छान फोटो काढूया. फोटो तुम्हाला बघायला भेटणार आहे इंस्टाग्रामवरती. बस इंस्टाग्रामची इथे खाली नाव येतं, त्यावर जाऊन फॉलो करा, म्हणजे तुम्हाला इकडचे छान फोटोज आणि रील्स बघायला भेटतील. बाकी सिनेमॅटिक्स तर आपल्या ब्लॉगमध्ये येतीलच तसं. तर इथे झिपलाईन आहे. तिथे रेट्स विचारतो काय आहे ते, म्हणजे येताना संध्याकाळी ते करायचं आहे. 6 वाजता ते बंद होतं. काकांची गाडी, काकांची काहीतरी स्टोरी आहे, फुल भारी गाडी आहे. तेच काल पण बघितलं, पण हा काल बघितलं होतं मी. असं कुठून आला तुम्ही? अच्छा मस्त मस्त. मी परत त्याला शिफ्ट व्हायची गरज नाही, व्हीलचेअर सकट. अच्छा हे असंच निघतं. हां जाण्यासाठी बरोबर. ते डायरेक्ट व्हीलचेअर सकट बसून मॅनेज करू शकतो. हां मस्त. मग ह्याच्या इंजिनची पॉवर भेटते का? त्या इंजिनची पॉवर. हे बनवलं कोणी? कोल्हापूरमध्ये बनवलं मेकॅनिक. थोडासा आपला डोकं थोडं त्यात अच्छा इन्व्हेंट करत मग हे शेवट मॉडेल तयार केलं. अच्छा 4 बाईक्स आपण कोल्हापूरच्या बनवलेले सध्या. अच्छा 4 बनवलेत. हो सही आहे. बेसिकसाठी इतर अपंगत्वाल्यांना त्या सुटेबल नाही. माझं कसं बिलो चेस्ट पूर्ण पॅरालाइज्ड. अच्छा स्पायनल कॉर्ड फ्रॅक्चर. हां ही वेळ आहे. ते बाईक चालवण्याचा आनंद आम्ही का घ्यायचा नाही. बरोबर. म्हणून मग हे डिझाईन केलं आणि सक्सेस झालं ते जवळ. मस्त मस्त. आता जे काका होते ना ते थोडे अपंग होते, ठीक आहे, आणि ते सावंतवाडीवरून प्रवास करतात. त्यांनी कोल्हापूरमधून ही गाडी बनवून घेतली आहे. तुम्हाला तर दिसत असेल ही.
तर ह्याच्यामध्ये जी बाजूला गाडी आहे त्याचं इंजिनने पॉवर त्यांच्या जे त्यांचं असं बसायचं बनवलं आहे त्याला भेटते आणि मग ते चालवतात. आणि मेन म्हणजे ना त्यांची जी व्हीलचेअर आहे ना ती डायरेक्ट त्या गाडीमध्ये असे जाते, ते जे त्यांचं कंपार्टमेंट आहे ना त्याच्यामध्ये. तर असं 4-5 ते बोलले की आम्ही बनवलेत वगैरे. मग त्यांनी माझा फोटो वगैरे काढला आहे. अरे बीच रिसॉर्ट जे होतं ते पाठी गेलं. तिथून पुढे आलात की तुम्हाला राईट टर्न भेटेल, राईट मारा आणि सरळ 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 चला. अरे बीच रिसॉर्टबद्दल बोलायचं तर नका जाऊ यार. म्हणजे एक तर रूम एकदम साध्या आहेत, त्यात तो 3-3.5 हजार रुपये बोलतो. पागल झालाय माणूस. तर मी तर बोलेल नका जाऊ म्हणून, बाकी तुमची इच्छा. मी जिथे राहिलो ना ते अतिथी म्हणून गणपतीपुळेच्या मंदिराच्या बाहेर, ते छान आहे. 1,500 मध्ये रूम. तुम्ही अजून कमी करू शकता. काल मी बघितलं लोक 1400-1300 पण करत होते. तुम्ही अजून बोलून कमी करू शकता. आणि फूड 1 नंबर आहे. आता येताना असा रोड होता ना की एकदम घरं वगैरे होती. तर आता इथून असा रोडच आहे वरती जायला. मेन किल्ला आहे ना तो तिथे वरती आहे. तो एंट्री आतमध्ये जाण्याचा मार्ग. इथून ते तरी बघा कसलं भारी दिसतंय. थांबा दाखवतो. हे बघा, आपण दाखवा वरतून. हा आहे रत्नदुर्ग किल्ला, म्हणजे रत्नागिरी किल्ला. लोकल त्याला रत्नागिरी किल्ला बोलतात. वाचा पॉज करून. सकाळी 7 ते संध्याकाळी 7 एवढा टायमिंग आहे. त्याच्या आधी बनवायच्या आधी 3 वेळा शिटी वाजते. जर त्यात बाहेर निघाला तर निघाला, नाही तर मग पुजारीची जबाबदारी नाही, असं इथे लिहिलेलं आहे. तर 7च्या आधी इथे निघायचं, 7च्या आत बाहेर. सो आतमध्ये आल्यावरती तुम्हाला बघा हे श्रीदेवी भगवती मंदिर, किल्ले रत्नागिरी हे दिसतं. ठीक आहे, असा हा परिसर आहे. दर्या सारंग कान्होजी आंग्रे. अच्छा, हां, यांचं इथे स्मारक आहे. परत बघूया, थांबा. हे बघा, शूज घातले तिथे नाही जाऊ शकत. इथे आतमध्ये जाऊया. तिचा फोटो काढण्यास सक्त नाही आहे. फोटो नाही काढायचा. पूर्ण असं रत्नागिरी बंदर वगैरे सगळं दिसतं. तुम्हाला दाखवतो द्या इथे. असं तर दिसणार नाही. हे बघा, फुल बंदर एकदम. ये कडकी काळा. इथे आपला भगवा झेंडा, हे असं मंदिर, आणि आम्ही इथे उभे आहेत. थोडंसं पुढे जाऊन आम्ही बघून येतो काय ते. ऑलवेज ऑन राइट मैडम. तो समझता नहीं है ब्लॉग में कैसे आने का. जिस दिन में फेमस होगा ना तेव्हा ऐसी मला पण घे तुझ्या ब्लॉगमध्ये. नाही ना, तेव्हा देणारच नाही मी. सो हा जो रत्नागिरी किल्ला आहे ना, हा 1670ला महाराजांनी आदिलशहाकडून घेतलेला आहे. बरोबर, विजापूरचा जो राजा होते आदिलशहा, त्यांच्याकडून घेतलेला, म्हणजे जिंकून घेतलेला आहे. या भामनी काळ, त्याला भामनी काळ बोलायचे 1670. आता इथे ते लिहिलेलं आहे, मला एक्झॅक्ट नाही माहिती म्हणजे भामनी काळ म्हणजे काय. जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मग मला कमेंटमध्ये सांगा, सो मला ते कळेल. इकडे नवरात्रीमध्ये उत्सव होतो ह्या मंदिरामध्ये. अच्छा, रेडे बुरुज. इथून अशी निगराणी ठेवायचे. अच्छा, हे ओपन आहे ना. अरे वा. अरे हा, इथे पण जायचं होतं. हा जो रस्ता आहे ना, हे बघ, इथे बंद होतं ते, म्हणजे पूर्ण रस्ता इथे संपतो. पण इथे मी बी अलाव नसेल जायला ते ना. इथून असं इथपर्यंत इथे बोट येणार.
भगवती देवी यांची पूर्ण स्टोरी आहे. स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून वाचा. हे अच्छा, हे पूर्ण किल्ल्याचं स्ट्रक्चर आहे. इथे आहे ना जहाज पण बांधतात. सो इथे आतमध्ये आहे ना महाराजांचे जेवढे पण किल्ले वगैरे होते ना त्याची प्रतिकृती बांधतात. अजून उद्घाटन वगैरे झालेलं नाही, आपण आधीच बघायला लागलो. चलो. सो आम्ही आता रत्नागिरी किल्ल्यावरून निघालो आहे. आता पहिलं जेवायचा बघतो आणि पेट्रोल भरायचं आहे. 84 किलोमीटरचीच रेंज दाखवते. मिरिया बंदर आणि एक थिबा पॅलेस 2 जागा आहेत. तर त्यातलं कदाचित एकच होईल कारण आम्हाला झिपलाईनसाठी जायचं आहे. ते 6 वाजता बंद होतं झिपलाईन आणि आम्हाला 5 वाजताच पोचायचं, 4:30-5 वाजता. सिटिंग पोझिशन जाणार. मी सांगितलं बसायचं. बसायचं म्हणजे कसं बसायचं ते सांग ना. चेक पोझिशन. असं. टेक ऑफ रेडी. कपल राईट. हेवी ब्रेक. ओव्हर अँड आउट. बसा खाली. सिटिंग. MV ॲडव्हेंचरस. सो एक्सपिरियन्स तर खूप भारी होता आहे ना, मजा आली. आता ही बोलते परत जायचं. ते काय आपल्या पप्पांचं आहे. म्हणजे इथे 600 रुपये पर पर्सन आहे. ठीक आहे, आम्हाला थोडासा डिस्काउंट भेटला 100 रुपयाचा. आणि मस्त आहे म्हणजे. पण लगेच संपली आहे ना. लगेच संपली. अजून मोठी हवी होती. जरा इथे वरती गेलो तर मला तर भीती वाटत नव्हती, हिलाच भीती वाटत होती. तर भारी आहे. पण एक आहे त्यांचं MV ॲडव्हेंचर्स. हां, चला आता हॉटेलवरती.